नमस्कार सर्वांना, शुभप्रभात, जय शिवराय, जय भीम. बघा, आपला आजचा व्हिडिओ असणार आहे ते म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सामील सध्या बाळासाहेब आंबेडकर होत नसल्यामुळे निखिल वागळेंना खूप टेन्शन आलं आणि त्यांना टेन्शन येऊन परत ते लाईव्ह येऊन निखिल वागळे ओरिजिनलवरती जाऊन अनाप शनाप बाळासाहेबाविषयी बोललेले. त्यामध्ये सौदेबाज, ब्लॅकमेलर वगैरे काय 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 गोष्टी अशा बोलून गेलेल्या आहेत आणि त्याला तरी कारणं सांगितलेली आहेत. ठीक आहे, पण माझं इथं वैयक्तिक मत आहे की निखिल वागळेंनी बोलण्यापेक्षा ह्या गोष्टी जर शरद पवारांनी त्यानंतर ठाकरेंनी का बोलल्या नाहीत. त्यांनी बोलल्या पाहिजे या गोष्टी की बाबा हे ब्लॅकमेलर आहेत, सौदेबाज आहेत, ह्या गोष्टी ज्या आहेत ते, किंवा भाजपची बी टीम आहेत. हे तुम्ही नेमके कोण आहात? तुम्ही भाजपचे विरोधक आहात. जर तुम्ही भाजपचे विरोधक असाल तर तुम्ही आतापर्यंत RSS बद्दल कधी कुठलीही गोष्ट काय बोलली नाहीत. तुम्ही भाजपच्या विरोधामध्ये बोलतायत पण तुम्ही RSSच्या ऑपोजिट एकही गोष्ट बोलत नाहीत. का बोलत नाही? आता तुम्ही पण खुलासा द्या. ठीक आहे, आता जो पुढला विषय आहे तो पुढला विषय हे बघा, बाळासाहेब त्यामध्ये सामील होतील न होतील त्यांचे ते वैयक्तिक विचार आहेत, म्हणजे ते वैयक्तिक ते मत आहे. त्याचा आदर आम्ही कसे करतो, ते सामील झाले तरी करू, नाही झाले तरी करू, कारण ते प्रत्येक गोष्ट विनाकारण काम नसल्यावर ते असं करू शकणार नाहीत. हे चांगली गॅरंटी आहे. त्यामुळं ह्या गोष्टी सोडून द्या. तर विषय काय आहे की निखिल वागळे सरांचं म्हणणं काय आहे की बाळासाहेब आंबेडकर सध्या महाविकास आघाडीला 27 जागेवरती आमचं वोट बँक परफेक्ट आहे, किंवा आम्ही तिथला सर्वे केला आहे 27 जागेचा आणि ते जागा आमच्या आहेत असं ठमकावून सांगून ते महाविकास आघाडीला ब्लॅकमेल करत आहेत. हे त्यांचं वाक्य. अहो, माझ्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे, आतापर्यंत माझं जे कार्य आहे आणि जे माझ्या आतापर्यंत प्रचार असेल, कुठल्या गोष्टी असेल ते मी कितीपर्यंत केलो याची आपल्याला गॅरंटी असतेच. आपण परीक्षेमध्ये किती अभ्यास केलाय, आपल्याला किती मार्क मिळतील याचा अंदाज आपल्याला परीक्षेच्या अगोदर येत असतो, कारण ते एक्झामसाठी आपण थोडा प्रयत्न केलेला असतो. बरोबर आहे. असा त्यांना अंदाज आला असतो बाळासाहेबांना, म्हणून ते बोलले की तुझ्याकडे आमची पकड आहे. पण त्यांनी अजूनही महाविकास आघाडीला जागा मागितल्या नाहीत. ठीक आहे, आता या ठिकाणी जर बाळासाहेब आंबेडकर, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे प्रमुख आपले खरगे साहेब या सर्वांनी एकत्रित येऊन जर वाटाघाटी केल्या तर कुठलाही म्हणजे डाऊट येणार नाही किंवा कुठली कोणाची शंका त्यामध्ये असणार नाही. पण होते काय माहितीये का, तर असं होतंय की हे जे बाकीचे आहेत ते प्रवक्ते असतात आणि ते बोलतात बाळासाहेब आंबेडकरांना आणि पक्षप्रमुखांना. हे कुठेतरी चुकीचं आहे. कुठं त्यांना पण तुम्ही मान सन्मान द्यावा बाळासाहेबांना, पण तुम्ही पण त्यांना पण जरा थोडंसं आदरानं तुझ्याकडे बघावं एवढी तुझी इच्छा असेल. आता तो पुढला मुद्दा आहे तो मुद्दा समजून घ्या. वागळे साहेब बोलून गेले की 4% मतदान फक्त वंचितला आहे आणि 2% ते मुस्लिम समाजाचं होतं MIMचं. MIM मुळे 2019 मध्ये बाळासाहेब आंबेडकर काँग्रेसच्या 9-10 जागा पडू शकले MIM मुळे, नाहीतर ह्या गोष्टी शक्य नव्हत्या. बाळासाहेबांची जी पॉवर आहे, MIM आहे, ते सोबत नाही. आता बाळासाहेबांचे 4% फक्त वोट आहेत आणि ते भविष्यामध्ये 2%, 1%वर सुद्धा येतील असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. अहो, 2019 मध्ये कुणाला वंचित माहिती नव्हती, 2024 मध्ये ती घराघरापर्यंत पोहोचलेली. तुम्ही म्हणतायत अधोगती करते बोलतात गोष्टी, तर वंचितची तर अधोगती होणार नाही. वंचितची तर प्रगतीच होत्या सध्या, कारण लोकशाहीच्या सभा होत्या, परिवर्तन सभा होत्या, संविधान बचाव सभा होत्या, त्या माध्यमातून वंचित हे गावागावापर्यंत पोहोचलेली आहे. आणि खास काय माहिती तुम्हाला त्यामध्ये, खास काय, वंचितच्या सभेला जायसाठी कुणाला जेवण भेटत नाही, कुणाला पैसे भेटत नाहीत, कुणाला वाहन सुद्धा भेटत नाही. म्हणजे सभेसाठी जे लोक येतील ते लोक स्वइच्छेनं स्वखर्चानं येतात. त्यामागे कुठलंही आमिष किंवा कुठल्याही गोष्टी नाहीत. हे फक्त वंचितचे बाळासाहेबांचं प्रेम लोकांचं आहे. तुम्ही वारंवार गोष्ट बोलतात की बाळासाहेब हे बाबासाहेबांचे वंशज आहेत, तुम्ही फायदा घेता. तुम्ही काल ही गोष्ट बोलली होती, फायदा का नाही घ्यावा? तुम्ही सांगा, फायदा काय नाही घ्यायचा? बाबासाहेबांचा फायदा काय नाही घ्यायचा? का आतापर्यंत आपल्या मताशी बाळासाहेब ठाम आहेत. काही वैयक्तिक त्याचे मतभेद असतील काँग्रेसविषयी, भाजपविषयी, तो विषय वेगळा आहे, राजकारण वेगळं आहे. सगळं सांगतो. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा, भारतामध्ये म्हणा, सर्वांना भाजप आवडत नाही. कारण काय सांगा बरं? कुणाचं कुठलं वैयक्तिक, कुणाची ही वैयक्तिक दुश्मनी वगैरे काय नाही भाजपसोबत. ठीक आहे, आज जर भाजपनं जर आपल्याला जे हवे ते त्यांनी कामं केले, म्हणजे त्यांनी कधीच कायद्याविषयी त्यांनी हस्तक्षेप न करणे, संविधान पूर्णपणे पाळणे,
त्यानंतर हिंदू हिंदू न करता सर्व धर्म समभाव करणे, त्यानंतर जास्त महागाई कंट्रोल करणे, त्यानंतर नोकरी भरत्या काढणे. तर ह्या जर पूर्ण लहान लहान प्रॉब्लेम्स तर भाजपने केले तर लोकांचं पक्षाशी काही देणं घेणं नाही, लोकांचं फक्त आपल्या कामाशी देणं घेणं असतं. हे अजून विरोधकाला कळलंच नाही नेमकं लोकांना पाहिजे काय. या ठिकाणी वंचितला नाव ठेवत, तुम्ही नाव ठेवताय वागळे साहेब, त्यामध्ये काही हरकत का, तुम्हाला पण बोलायचे अधिकार दिलेले आहेत, तुम्हाला बोलायचे राईट आहेत, हा विषय नाही. फक्त बोलताना एक गोष्ट तुम्ही विचार करताय का गोष्टीचा, तुम्हाला यांची चूक दिसत नाही का महाविकास आघाडीची. परत ते बोलले होते की बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही बुद्धिबळामधील उंटासारखी आहे, तिरप्या चाली चालायची. हा बाळासाहेब हे तिरप्या चालीत चालतात. त्यांनी हा पण बाळासाहेबांवरती आरोप केलेला आहे. आणि त्याचा पुढला बाळासाहेबांवरती आरोप असा होता की तुमचं अस्तित्व काहीच नाही, म्हणजे महाविकास आघाडीसोबत तुम्ही असाल तर तुम्ही निवडून येऊ शकता, जर तुम्ही महाविकास आघाडीसोबत नसाल तर तुम्ही एकही जागा निवडून आणणार नाही आणि तुम्ही भाजपची बी टीम म्हणाल किंवा तुम्ही भाजपची बी टीम आहे असं सिद्ध होईल. अटी होत्या, त्या अटीची खिल्ली हे पूर्णपणे उडवलेले आहे वागळे साहेबांनी. त्यामध्ये बघा प्रत्येक वेळेस ते बाळासाहेबांवरती टीका करण्यामध्ये कधीच कमी पडत नाही. पण हे सांगितलं की बाळासाहेबांवरती वंचितचेच कार्यकर्ते हे नाराज आहेत आणि ते बाळासाहेबांना सोडून ते महाविकास आघाडीसोबत येतील, म्हणजे बाळासाहेबांना वंचित मध्ये सुद्धा मान सन्मान असायला पाहिजे, तो नाही, हे त्यांचं वाक्य. परत ते अजून असंही बोलतात की बाळासाहेबांचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व काहीच नाही, जोपर्यंत महाविकास आघाडी आहे तोपर्यंत त्यांचं अस्तित्व आहे, आणि जर ते एकटे लढले त्यांचं अस्तित्व काहीच नाही. कारण त्याच्यासोबत आज MIM नाही, म्हणजे जे काय बाळासाहेबांनी केलं 19 मध्ये ते MIMच्या जोरावरती केलंय, बाकी बाळासाहेबांच्या मध्ये कुठे वैयक्तिक काही कुठल्या गोष्टी नाहीत, ते असं बोललेले आहे त्या ठिकाणी. फक्त मला वारंवार एकच वाटतं की वागळे साहेबांनी बाळासाहेबांविषयी न बोलता जर ह्याच गोष्टी त्यांनी जर शरद पवार साहेबांशी, उद्धव साहेबांशी किंवा काँग्रेसच्या नेत्यांशी जर बोलल्या आणि एक चांगली अशी पर्सनल केअरिंग करून एक सोबत सीट शेअरिंग झाली, ऑन टेबल बसून त्यानंतर आपले प्रश्न एकमेकांसमोर मांडले आणि काय अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेतल्या तर महाविकास आघाडी होण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही आणि सहजपणे महाविकास आघाडी ही अजूनच स्ट्रॉंग होईल. कारण सध्या राष्ट्रवादीला, शिवसेनेला, काँग्रेसला तिघालाही वंचितची गरज आहे. सध्या वंचित फॅक्टर ज्यावेळी 2019 मध्ये चाललं होतं त्यावेळी जास्त यावेळी चालणार आहे. हे गोष्ट बरं का, हे त्यांनी मान्य सुद्धा केले, वागळे साहेबांनी ह्या गोष्टी मान्यही केल्यात, पण एवढं मान्य करून सुद्धा ते अजून त्यांना खाली पाडून बोलायचं काम करतात नाही. म्हणजे सवय आहे, सवय लोक जाणार नाही, या गोष्टी नक्कीच आहेत. त्यांना हेही माहित आहे आपण जे बोलतोय त्यावरती लोक आपल्याला ट्रोल करतील तरी ते बोलतात, कारण त्यांना प्रसिद्धी हवी की काय हा पण प्रश्न नेहमी पडत असतो. ठीक आहे, बाळासाहेबांचे वैयक्तिक विचार असतील, त्यांची काय पुढली काय प्लॅनिंग असेल, त्यामुळे त्या गोष्टी करत असावेत, कारण ते नेते मोठे आहेत, त्यांच्या मनामध्ये काय चाललंय, त्यांचं पुढलं पाऊल काय आहे ते वेळ दाखवून देईल, काय होईल पुढे, कसं आहे आपलं राजकारण काय वाढून ठेवलंय. सध्या तरी महाराष्ट्रामध्ये एक स्ट्रॉंग राजकारणी म्हटलं तर बाळासाहेबांकडं आपलं बोट हे आपोआप जातं आणि बाळासाहेब आपल्या लोकांचा घात करणार नाहीत. हे जे वागळे साहेबांनी सांगितलेले आहेत 5-6 मुद्दे, याचं आम्ही खंडन करतो पूर्णपणे. जे काही निर्णय बाळासाहेब घेतील ते निर्णय योग्यच असणार आहे, म्हणजे काही शंका नाही. म्हणजे त्यांच्यासोबत आम्ही पाठीमागे होतो, आताही सोबत आहोत.